आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आयुष्यभर जे काही कमावलं ते आयुष्याच्या शेवटी शेवटी समजतं, जे पुण्य असो किंवा पाप असो. आता शरद पवार साहेबच नुकतेच चांगले काय झाले? घ्या ज्या प्रकारे पवार साहेबांनी अजित पवारांचा गेम केलाय तसाच हो गेम शरद पवार साहेबांचा त्यांचाच नातू रोहित पवार करत आहेत का, ही माझी शंका आहे. हाच माझा प्रश्न आहे. आपल्याला याच विषयावर चर्चा करायची आहे आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून यूट्यूब कुठले तुम्हाला पैसे वगैरे चार्ज लागत नाही. उलट त्यातून माझं मोटिवेशन वाढेल आणि एक अजून स्फूर्ती मिळेल अजून झपाट्याने काम करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या विरोधामध्ये जे काही शक्य आहे त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्रप्रथम आणि हिंदुत्व परखडपणे मांडण्यासाठी तुमची आज मला गरज आहे. तुमच्या सपोर्टची त्या चॅनल सबस्क्राईब करून खाली जय हिंद, वंदे मातरम किंवा जय महाराष्ट्र किंवा जय श्रीराम किंवा रामकृष्ण हरी अशी कमेंट करायला विसरू नका. आता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, दादाची बदनामी करणं हे षडयंत्र होतं आणि ती सगळी षडयंत्र दादाच्या अपघातापूर्वी काही दिवसा अगोदरच दादांनी स्पष्ट केलेलं होतं. ही जवळच्याच माणसाने कसं केसाने गळा कापलाय? केसाने गळा कापणारे कोण आहेत? दात आपलेच आणि होते हे आपलेच आहेत. त्यांचा दोष द्यायचा कोणाला? अहो, विजय पांडे नावाच्या व्यक्तीने 70,000 कोटींच्या घोटाळ्याची पडल्याचा आरोप दादावरती केला आणि त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी त्या फाईलवरती सह्या ही आर पाटलाने केल्या. म्हणजे गृहमंत्री आर पाटील, तेव्हाचे अर्थमंत्री दादा आणि त्यांच्याच विरोधामध्ये 70,000 कोटींचा घोटाळ्याची फाईल आहे ती. आबानं हळूच सही करून सरकवले. आता आर पाटलांना सही. शरद पवार साहेबांच्या संमतीशिवाय केली अजिबात शंका नाही. कारण सचिन काकाच्या इशाऱ्याला शिवाय, परवानगीशिवाय ही गोष्टच होऊ शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे. तर काय, काकांचे पुतणे अजित पवार आहेत. काकाच्या माघारी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होणार होते असं ते लोक म्हणतात. मग काकाला माहिती असल्याशिवाय किंवा त्यांच्या मर्जीशिवाय हे काम होतील असा 1% सुद्धा चान्स आहे. म्हणजे 70,000 कोटीवरनं जे काळजाचे पाणी मग दादांची बदनामी आत्ता सुद्धा. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनीही केली. मग 70,000 कोटींचा घोटाळा कसा होता हे दादांनी सांगितले. कारण दादांना तेव्हा भाऊनं जवळ घेऊन बोलून सांगितलं की बाबा, हे असं प्रकरण आहे. त्यावर ते हे असेच आले हे दादाला दाखवलं गेलं. मग एवढं असताना एवढे सगळे एकत्र करून त्यांना बदनाम करण्यात आलं. मग ते काकाच्या संमतीशिवाय झालं का? अजिबात नाही. काकाच्या संमतीनं दादांना बदनाम करण्यात आलं आणि त्यामुळे दादा हे स्वतंत्र. त्यांनी आपली विचारसरणी आणि पक्ष मांडला आहे त्या फाईलवर. अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसानं गळा कापायचे धंदे तर. आणि मला हे माहीत नव्हतं. नंतर राष्ट्रपती राजवट आली. आपण पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा घेतला काढून. सरकार गेलं राष्ट्रपती राजवट. त्यावेळचे राज्यपाल म्हणाले, हे फाईलवर सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री खरंच लोकशाही आहे, मी असं काही कुणाला करणार नाही. निवडून आले आपले देवेंद्र फडणवीस सरकार आणि देवेंद्र यांनी सही केली आणि मला नंतर सांगितलं या इकडे. मला घरी बोलावलं. म्हणल्या का, ही सही मुख्यमंत्र्यांच्या करता राहिली होती तुमच्या आजोबांनी. तुमची इन्क्वायरी ओपन करण्याच्या करता सही केली का नाही? आणि खरंच त्यांची सही होती. त्याचं कारण आहे मुळात म्हणजे शरद पवारांनीच अजितदादांच्या बदनामीचा. म्हणजे कारण तेच आहेत. आणि त्याचे त्यांनी आश्रमाने ज्या प्रकारे दादाचा गेम केला होता, मग आता तोच गेम. सगळे वार फिरले, सूत्र फिरले आहेत. शेवटी जे काय आयुष्यभर केलं ते इथंच फेडायची पारी आलेली आहे. आता यांचे नातू रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट प्रचंड केली, म्हणजे त्यांनी प्रेझेंटेशन केलं. यामध्ये अनेक त्यांनी मुद्दे घेतले. पण त्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी तुम्हाला मी काही गोष्टी क्लिअर करू शकतो. आणि तुम्ही जे अर्थ तुम्हाला सांगू इच्छितो
तर पवार कुटुंबामध्ये 3 दिवसांचे सूतक असते म्हणे. राष्ट्रीय दिवशी सर्व विधी होतात. एकूणच ताईंनी शपथ घेतली रेशम पदाची. पण रोहित पवार काय बोलले की मी बोलेन हे 9 तारखेला बोलेन, कारण तोपर्यंत निकाल लागेल जिल्हा परिषदेचा, आणि त्यानंतर बोलेन. त्यांचे पण मागे काही कारणे अजून आहेत. पहिले कारण आहे की आता सध्या सुप्रिया सुळे यांची मुलगी, त्यांचं लग्न हे नागपूरमधील लखानी परिवारासोबत होतंय, तुम्हाला सांगत होते, आणि ते RSSचे प्रचारक आहेत. म्हणजेच काकांच्या नातीचं लग्न हे RSSच्या कुटुंबात होतंय. मग आत्तापर्यंत आयुष्यभर जे काही ताणून धरलं होतं ते कशासाठी आहे? कारणं काय आहेत? आणि ते लोकांपासून त्याचं थोडंसं दूर जावं किंवा त्यापासून लोकांचं मन हसलं पाहिजे, यासाठीच तर हा अट्टाहास नाही का? रोहित पवारांचा हा एक प्रश्न येतो. हे मला असं का वाटतंय? मला वाटत नाही बरं का. जो संशय हे त्यांनी घेतलाय हे त्यांना वाटलं पाहिजे. कारण काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस दादांचा अपघात झाला त्यावेळेस काही मिनिटांमध्ये काकांनी एक बयान दिलं होतं. ते बयान असं होतं की जे काही बातम्या कलकत्त्याहून आल्यात किंवा जे काही आता न्यूज चॅनल दादाच्या आवाजाचं राजकारण करतील, तुम्ही याचं राजकारण करू नका, हे फक्त अपघात आहे, असं स्टेटमेंट हे पवार साहेबांचे होतं. मग त्या स्टेटमेंटला फाट्यावर रोहित पवारांनी मारलेला का, असा संशय म्हणा किंवा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. आजोबांनी सांगितले संशय घ्यायचा नाही, हा फक्त अपघात आहे. नाही, तो हयात स्टेज शोज करतोय, प्रचंड गर्दी, पूर्ण घटनाक्रम. पण यावरती सगळीकडे चौकशी आहे, एक पायरी आहे, ते चालूच आहे. सरकारी प्रयत्न करत आहे, यातून जे काय आहे ते समोर यावं हे पण आमची इच्छा आहे. कारण महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला आहे आणि महाराष्ट्राने 5 एक चांगले कर्तबगार माणसं गमावले आहेत. एक अपघात म्हणून कुणाचा भाऊ गेलाय, कुणाचा नवरा गेलाय, कुणाची बायको गेले, कुणाचा मित्र गेलाय, असे अनेक कुटुंबाचे आधार काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त झाले. याचा काहीतरी खुलासा व्हायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. पण त्याच्या माध्यमातून तो मुद्दा करून ते वेगळे करायचे, भडकावणं हे अतिशय घातक आहे. तुम्हाला हेच मला सांगायचं होतं. काही गोष्टी विचारल्या गेल्या, काही झाले, पण या ठिकाणी रोहित पवारांनी दाखवून दिलंय का की मला कास धरताना आजूबाजूची कुठली गोष्ट मानायची नाही? आजोबांनी सांगितलंय तुम्ही याचं राजकारण करू नका. संजय राऊतांना पण झापलं गेलं पाहिजे. मग काय माध्यमातून? मग आता तेच गोष्टी हे रोहित पवार भर मंचावरून प्रेस घेऊन करत आहेत. हे नेमकं जाणून बुजून केलेला काकांचा अपमान आहे. किंवा एक जण बसून काय विषय गेमवरच जात आहे. तर महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये, खास करून ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की ज्यावेळेस बैल म्हातारा होतो त्यावेळेस त्याला बाजार दाखवला जातो. कारण एखादा आयत खाऊ गोष्ट कुठली असेल तर ते त्या कुटुंबावर ओझं होऊ लागतं. किंवा उत्तर वयामध्ये घरातल्या म्हाताऱ्याचं कुणी घरातील कर्तबगार किंवा तरुण लोक ऐकतच नाहीत हे जडले होते. चौकट याचाच प्रत्यय घरामधली गोष्ट आहे. असे तर ही गोष्ट नाही का पवार कुटुंबातील किंवा पवार घराण्यातील आजोबांनी सांगितले, पण ते नातवाला ऐकायचे नाही. नातवाने सांगितले किंवा आत्तापर्यंत दुःखामध्ये होतो. मग हे दुःख कुठलं म्हणत होते? कारण कुठले विधी होते, काय होते? कारण पवार कुटुंब हे पूर्णपणे पुरोगामित्ववादी आहे. पवारसाहेब नास्तिक आहेत. हे सगळे असं असताना मग हे कुठलं पंचाग, कुठले काही धार्मिक विधी हे लोक पाळतात का? कारण त्यांच्याच मंचावरून बोललं जातं. घरामध्ये कुणीतरी तो अर्धनग्न पुरुष हिंडत होतो. मग हे स्वामीविषयी प्रश्न विचारतात, रामाविषयी प्रश्न विचारतात. हेच लोक धार्मिक कारण सांगून, आध्यात्मिक कारण सांगून ते म्हणतात की आम्ही हे असं काही आहे ठिकाणी. रोहित पवारांच्या सर्व शंका होत्या. त्या सगळ्या शंकावरती एक आता आमची शंका नवीन आले. ती शंका अशी आहे, ज्याप्रमाणे अजित पवारांचा गेम शरद पवारांनी केला होता आनंद पाटलांच्या माध्यमातून, विजय पांढरे यांच्या माध्यमातून दादाला बदनाम करण्यात आलं. आता दादाच्या मरणानंतर सुद्धा हे लोक तेच करत आहेत. दादाच्या कुटुंबाला बदनाम हे करत आहेतच. याआधी पार्थ पवार संशय घेतात, प्यादी तारेवर संशय घेतात. मग हे जे बदनामी झाल्या, हे बदनामीचे षडयंत्र मास्टरमाइंड कोण आहे? त्यावेळी दादाचा गेम केला त्याची बदनामी करून.
आता रोहित पवार शरद पवारांची परत बदनामी करत आहेत का? किंवा त्यांचं न ऐकून आता याचं काय ऐकायचं आहे असं दाखवत आहेत का? येत आहे का? आम्हाला शंका येते. म्हणजे पवार आता पवारांचा गेम करत आहेत का? कारण पवार-पवारमध्ये गेम करण्याची पद्धत खूप पूर्वीची आहे. मग हे असे चालले का, हे माझा वैयक्तिक प्रश्न. मला असं वाटतंय, म्हणजे काकाची किंमत आता काय घरात झाली आहे. तुम्ही या रोहित पवारांच्या कालच्या ब्रिजवरून तुम्हाला कळत असे. तुमचं या दोन्हीही प्रकरणावरती एक मत काय आहे ते खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.